श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करा. आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा, प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवांना समर्पित केलेला असतो आणि आपण त्या दिवशी त्या देवांची सेवा उपासना करत असतो, पूजा करत असतो, उपाय करत असतो आणि त्या देवी देवतांचा आशीर्वाद देखील आपण प्राप्त करत असतो. तर पहा, आपण त्या दिवशी जर काही उपाय जर केले आणि त्या उपायांचे मग आपल्याला फायदा होत असतो आणि त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. तर पहा, आपल्या आयुष्यामध्ये भरपूर साऱ्या अडचणी येत असतात. कधी शारीरिक अडचण असेल, मानसिक अडचण असेल, त्याचबरोबर काही आर्थिक अडचणी देखील असतात. त्याचबरोबर पहा, भरपूर समस्या असतात आणि काही अडचणी देखील असतात. तर बघा, अशा ह्या अडचणी आणि समस्या आपण घालवण्यासाठी भरपूर सारे प्रयत्न करत असतो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी, काही ना काही संकट हे असतातच. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा, आज आपल्याला संध्याकाळी असा एक दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्याखाली अशी एक वस्तू ठेवायची आहे. तर ज्यामुळे बघा, आपल्याला पैशाच्या ज्या अडचणी आहेत तर त्या अडचणीसुद्धा आपल्या दूर होणार आहेत. त्याचबरोबर आपली सर्व दरिद्रीही दूर होऊन जाणार आहे. तर हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे आणि तो कसा करायचा आहे, काय करायचा आहे, याचा पूर्ण व्हिडिओ मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा, दिव्याला अतिशय महत्त्व दिलं जातं. कोणतंही शुभ कार्य असू द्या किंवा कोणतीही पूजा असू द्या, तर आपली ही सुरुवात ही दिव्याच्या पूजनानेच होत असते. एक दिवा आपण प्रज्वलित करत असतो आणि त्या दिव्याला साक्षी मानून असा एक दिवा आपण स्थापन करून नंतरच मग जी काही पूजा करायची आहे तर ती पूजा करत असतो. तर बघा, अशा प्रकारे जेव्हा आपण ह्या दिव्यांचा उपाय करतो त्यावेळेस त्याचे 100% फळ हे आपल्याला प्राप्त होत असते. दिव्याला प्रकाशित केल्यामुळं पहा, तो आपल्याला सर्वांना प्रकाश देत असतो, सर्वांच्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण करत असतो. दिवा हा आपल्याला सकारात्मक आणि प्रकाशाचा मार्ग दाखवत असतो. अशा ह्या दिव्याला खूप सारे महत्त्व दिले जाते. त्यामुळे आपल्याला असा एक दिवा आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे आणि तो कुठे करायचा आहे, त्याचबरोबर त्याखाली काय वस्तू ठेवायची आहे, हे सर्व आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. तर दिव्याचा हा उपाय जो आहे तर तो आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे. तर बघा, तुम्ही खूप सारे कष्ट करत असता, मेहनत करत असता, परंतु तुमच्या कष्टाला, मेहनतीला कोणत्याही प्रकारचं फळ प्राप्त होत नाही. म्हणजेच काय, तुम्हाला ज्याप्रमाणे कष्ट करत आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्याचा मोबदला देखील मिळत नाही. म्हणजेच काय, तर तुमचं नशीब तुम्हाला साथ देत नाही. तर तुम्ही खूप सारी मेहनत करत आहेत, कष्ट करत आहेत, परंतु तुमच्या त्या कष्टाला नशिबाची साथ नाही. तर पहा, तुमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी, त्याचबरोबर तुम्ही केलेली जी मेहनत आहे, कष्ट आहे, तर त्याचा मोबदला देखील तुम्हाला पूर्णपणे मिळावा, यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर ह्या सर्व गोष्टी करून तुम्हाला तुमची मेहनतीचा मोबदला मिळावा, तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती व्हावी. तर बऱ्याच वेळा काय होतं, भरपूर सारी मेहनत आणि कष्ट करूनसुद्धा तुम्हाला जो हवा तसा मोबदला प्राप्त होत नाही, हवी तशी लक्ष्मी प्राप्त होत नाही. आणि जर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी आली, परंतु ती लक्ष्मी तुमच्या हातामध्ये अखंड स्वरूपात राहत नाही, म्हणजे असा काही तुमच्या घरामध्ये गोष्टी निर्माण होतात, म्हणजे आजारपण असेल किंवा मग अचानकच कुणाला काहीतरी झालं, तर मग त्यावेळेस ते जे पैसे आहेत, जी लक्ष्मी आहे, तर ती काढता पाय घेत असते. म्हणजेच काय, माता लक्ष्मी ही चंचल असल्यामुळे ती एका जागी स्थिर राहत नाही. तर बघा, ज्या घरामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी पूजा, सेवा आणि उपाय केले जातात, त्याच घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रसन्न होऊन स्थिर स्वरूपात राहत असते. आणि त्यामुळे त्या घरामध्ये पहा, कधीही पैशाच्या बाबतीत समस्या, अडचणी निर्माण होत नाहीत आणि त्या घरावरती सदैव लक्ष्मीची कृपा राहते. म्हणजेच काय, त्या घरामध्ये जी बी लक्ष्मी येते तर ती लक्ष्मी ही स्थिर स्वरूपात राहते, त्याचबरोबर त्या लक्ष्मीमध्ये वाढ देखील होते. तर बघा, आपल्याला आता दिवा कसा लावायचा आहे, काय करायचं आहे, ते आता आपण बघणार आहोत. तर आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे. तो दिवा तुम्ही मातीचा घ्या, कणकेचा घ्या, स्टीलचा घ्या, ते तांब्याचा घ्या किंवा पितळाचा घ्या, कसाही दिवा तुम्ही घ्या, परंतु तो कुठेही तुटलेला, फुटलेला, चेमटलेला असा दिवा आपल्याला घ्यायचा नाही. एकदम व्यवस्थित आणि स्वच्छ असा दिवा आपल्याला घ्यायचा आहे. तर त्या दिव्याला बघा, तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे. त्याचबरोबर
त्या दिव्यामध्ये एक लांब वात करायची आहे आणि ती एक लांब वात त्यामध्ये घालायची आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे कोणतं तूप असेल तर ते तूप तुम्हाला टाकायचं आहे. गावरान तूप असेल तर चांगलंच आहे आणि जर नसेल तर मग दुसरं कोणतं तूप असेल तरी टाकलं चालेल. म्हणजेच काय तर कोणत्या दुसऱ्या गाईचं तूप असलं तरी चालेल आणि ते तूप आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. आणि त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला तांदळाने स्वास्तिक काढायचं आहे. तर बघा हा दिवा त्या स्वास्तिक काढल्याच्या नंतर त्या स्वास्तिकवरती आपल्याला हळदी कुंकू टाकायचा आहे आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला त्या स्वास्तिकवर ठेवायचा आहे. आणि हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायचा आहे. तर बघा तुम्ही हॉलमध्ये हा दिवा लावला तरी चालणार आहे, म्हणजे हॉलच्या ईशान्य दिशेला तुम्ही हा दिवा लावला तरी चालणार आहे, किंवा मग किचनमध्ये जरी तुम्ही ईशान्य कोपऱ्याला हा दिवा लावला तरी चालणार आहे, किंवा मग तुमच्या घराची जी ईशान्य दिशा आहे त्या दिशेला तुम्ही कुठेही हा दिवा लावू शकता. तर बघा आपल्याला काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे. तुम्ही प्लेट तांब्याची घ्या, स्टीलची घ्या, कशीही घ्या आणि त्यामध्ये तांदळाने स्वास्तिक काढायचं आहे आणि त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला त्यावरती ठेवून द्यायचा आहे. आणि त्या दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, प्रज्वलित करायचं आहे आणि त्यानंतर बघा तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. तर बघा तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, काही समस्या आहेत, आर्थिक अडचणी आहेत, कोणत्याही अडचणी असू द्या, किंवा मग तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही आहे, लक्ष्मी प्राप्ती होत नाही आहे, ते कोणतीही अडचणी असू द्या त्या सर्व तुम्हाला लक्ष्मी मातेला सांगायच्या आहे. हा उपाय जर तुम्ही आज संध्याकाळी केला तर पहा तुमच्या ज्या काही समस्या असतील पैशाच्या त्या सर्व अडचणी दूर होतील. तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्त होईल. त्याचबरोबर तुमचे लक्ष्मीप्राप्तीचे जे मार्ग आहेत तर ते सर्व मोकळे होतील. तर हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे. आणि आता मी तुम्हाला अजून एक उपाय सांगणार आहे. तर हा उपायसुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकता. तर पहा तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीवर वारंवार संकट येत असतील, त्याने एखादं काम हातामध्ये घेतलं आहे परंतु ते पूर्ण होत नसेल, मुलींवर वारंवार संकट येत असतील, तुमच्या घरामध्ये वारंवार आजारपण पसरत असेल, किंवा मग तुमच्या घरातील अशा काही व्यक्ती आहेत की त्यांचं महत्त्वाचं जे काम आहे तर ते होत नसेल, किंवा मग त्यांना त्या कामामध्ये वारंवार संकट अडचणी येत असतील, अडथळे निर्माण होत असतील, ते काम पूर्णत्वास जात नसेल, अशा प्रकारच्या कोणत्याही समस्या तुमच्या घरामध्ये उद्भवत असतील, अशी संकट जर तुमच्या घरावर वारंवार येत असतील त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे. जसं तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे दिवा कुठेही चिमटलेला किंवा क्रॅक्स पडलेला नसावा, तो व्यवस्थित दिवा आपल्याला घ्यायचा आहे. आणि ह्या दिव्यामध्ये बघा आपल्याला 2 वातींची एक वात करायची आहे, म्हणजे जोड वात आपल्याला घ्यायची आहे. तर तुम्हाला या वातीला लाल करायचं आहे. म्हणजेच काय तर ही जोड वात आपल्याला घ्यायची आहे आणि तिला आपण थोडंसं कुंकू लावायचं आहे, म्हणजे तिला लाल करायची आहे. आणि याची लांब वात आपल्याला तयार करायची आहे आणि ही लांब वात आपण कुंकवाची केलेली लाल केलेली वात आपल्याला त्या दिव्यामध्ये घालायची आहे. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला तूप घालायचं नाही. आणि यामध्ये पहा तुम्हाला तेल घालायचं आहे. तुम्ही ते तेल कोणतंही असू द्या ते घालू शकता. तुमच्याकडे तिळाचं तेल असेल तर ते घाला, मोहरीचं तेल असेल तर ते घाला, किंवा मग तुमच्याकडे जे तुम्ही तेल घरामध्ये यूज करतात ते तेल वापरलं तरी चालेल. तर पहा अशा प्रकारे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर पहा आता काय करायचं आहे, परत एकदा प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला तांदळाने स्वास्तिक काढायचं आहे आणि त्या स्वास्तिकवरती आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला तिथे ठेवायचा. आणि हा जो दिवा आहे तर तो आपल्याला तुमच्या घरातील जी ईशान्य कोपरा आहे तर त्या कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे. आणि असा हा दिवा ईशान्य कोपऱ्यात ठेवल्याच्या नंतर त्या दिव्याला तुम्हाला प्रार्थना करायची आहे. म्हणजेच काय तुमच्यावर जी काही संकट येत आहेत, जी काही अडचणी आहेत तर त्या सर्व तुम्हाला त्या दिव्याला सांगायच्या. तर आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की जे काही तुमची इच्छा आहे, म्हणजे जे काही मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे जर तुम्हाला संकट येत असतील तर असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि त्याला प्रार्थना देखील करायची आहे. तर बघा हा दिवा जर तुम्ही शुक्रवारी संध्याकाळी प्रज्वलित केला तर तुमच्या घरावरती कोणत्याही प्रकारच्या अडचणी संकट येणार नाही. तर बघा अत्यंत प्रभावशाली 2 उपाय मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत, त्यामुळे तुम्ही हे उपाय करायला अजिबात विसरू नका. परंतु आपण जो काही उपाय करतो तो करताना लक्ष्मी सुक्तमचं सुद्धा आपल्याला पठण करायचं आहे. म्हणजे पहा जे काही उपाय आपण करतो त्या उपायासोबत आपल्याला सेवा देखील करायच्या आहे. तुमच्या घरामध्ये बघा लक्ष्मी ची काही मूर्ती असेल किंवा मग श्रीयंत्र असेल तर त्यावरती तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. कुलदेवीची जर टाक असेल, मूर्ती असेल, तिलासुद्धा आपल्याला
कुंकुमार्चन करू शकता. त्याचबरोबर त्यांच्यावरती तुम्ही हळदी आणि कुंकवाने अभिषेकसुद्धा घालू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला देवीची सेवा देखील करायची आहे आणि त्याचबरोबर उपाय देखील करायचा आहे. आणि पहा, जी काही श्रीयंत्र आहे तर त्या श्रीयंत्रावरती आपल्याला श्रीसूक्तमचं पठण करत कुंकुमार्चन करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला जो लक्ष्मी गायत्री मंत्र आहे तो सुद्धा पठण करायचा आहे. त्याचबरोबर विष्णू गायत्री मंत्रसुद्धा आपल्याला म्हणायचा आहे. 108 वेळा जर आपल्याला शक्य असेल तर 108 वेळा तुम्ही हा मंत्र जप करायचा आहे आणि शक्य नसेल तर तुम्ही 11 वेळा 21 वेळा म्हटलं तरी चालेल. तर अशा प्रकारे उपायासोबत आपल्याला अशा प्रकारच्या सेवा देखील करायच्या आहेत. आता बघा, जे काही आपण हे दिवे लावलेले आहेत तर ह्या दिव्याखालच्या ज्या काही वस्तू आहेत, म्हणजे जे काही आपण तांदूळ वगैरे ठेवलेले आहेत तर त्याचं काय करायचं. तर ते तांदूळ आपल्याला आपल्या नेहमीच्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकून द्यायचे आहेत. तो दिवा उचलून घ्यायचा आहे आणि बघा, त्यातले थोडेसे तांदूळ जे आहेत तर ते आपल्याला गाईला किंवा पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत. जर तुम्हाला काही अडचणी असतील, म्हणजे मासिक पाळी असेल किंवा सूतक विटाळ असेल, तर तुम्ही हा उपाय करू शकत नाही. तुम्ही हा उपाय मग पुढच्या शुक्रवारी केला तरी चालणार आहे. त्यामुळे बघा, तुम्ही हा उपाय आज संध्याकाळी करून पहा आणि याचं तुम्हाला अतिशय प्रभावशाली फायदा होणार आहे. म्हणजे याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होणार आहे, फळ तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी नक्की करा. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.